नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे, देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे, शिवाय आपल्या नगरीचे आमदार राहुल आवाडे यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांना खात्री आहे की आमच्या प्रभागाचा विकास हा होणारच. आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावरून आम्हाला चारही उमेदवारांना निश्चितच विजयाची खात्री आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीची पहिली पंचवार्षिक निवडणूक होत आहे आणि उमेदवार अगदी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार करत आहेत. अगदी 2-3 दिवस मतदानाला शिल्लक राहिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज या रॅली दरम्यान आपल्यासोबत आहेत या प्रभाग क्रमांक 6 चे भाजपाचे उमेदवार अलका स्वामी आणि विजया महाजन. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं या निवडणुकीमध्ये ते उतरलेले आहेत, नेमका त्यांचा उद्देश, या भागातले विकास कामं, यांचे विजन, याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्याशी बोलता येत आता अलका स्वामी या नगरीच्या माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या आहेत ते नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि ते महापालिका आहे, महापालिकेच्या रिंगणात ते उतरले आहेत. आपण महापालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात, पहिली महापालिकेची निवडणूक आहे. कुठलं उद्दिष्ट या निवडणुकीमध्ये उतरण्याचा आपला आहे? इचलकरंजी महानगरपालिका झाली आहे आणि जास्तीत जास्त आपल्या इचलकरंजी शहराचा विकास व्हावा यासाठी आणि कोणतीही समस्या आपल्या इचलकरंजी शहरामध्ये राहू नये यासाठी आम्ही सर्व चारही उमेदवार प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. मतदारांना आवाहन करताय, प्रचारला फिरताय, नागरिकांचा, मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतोय आपल्याला? अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, कारण की त्यांचा नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे, देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे, शिवाय आपल्या नगरीचे आमदार राहुल आवाडे यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांना खात्री आहे की आमच्या प्रभागाचा विकास हा होणारच. म्हणूनच त्यांचा आमच्यावर विश्वास आहे आणि या विश्वासाला पात्र ठरूनच आम्ही निश्चितच आमचा विजय निश्चित आहे असं आम्ही आपल्याला सांगतो. आपण म्हणालात की आपला विजय निश्चित आहे, पण यापूर्वी आपण या नगरीच्या नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे. काय सांगाल त्या काळातली आपली विकास कामं काय आहेत? तशी विकास कामं ही भरपूर अशी विकास कामं केलेली आहेत. आपल्या इचलकरंजी शहराचा अमृत सिटीमध्ये सुद्धा समावेश झालेला होता आणि अमृत सिटीच्या दरम्यान सुद्धा आपले जे काही विकास कामं होते ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. स्मार्ट सिटी म्हणून सुद्धा आपल्या इचलकरंजी शहराचा जो आपल्याला जे अनुदान वगैरे मिळालं आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे. शिवाय आपल्या सेफ सिटी म्हणून सुद्धा आपल्या इचलकरंजी शहरामध्ये सीसीटीव्ही सुद्धा बसवलेले आहेत. पुष्कळशी कामं झालेली आहेत आणि जी काही कामं राहिलेली आहेत ती सुद्धा आम्ही पूर्णत्वास नेणार आहेत. या विकास कामांच्या जोरावर विजयाची खात्री कितपत आहे? निश्चितच आम्हाला जो प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यावरून आम्हाला चारही उमेदवारांना निश्चितच विजयाची खात्री आहे.